फटाके वाजवण्याच्या वादातून कोरोची येथे व्यापाऱ्याला मारहाण, 6 अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल। कोरोची तालुका हातकणंगले येथे दिवाळी सणादरम्यान फटाके वाजवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यापाऱ्याला लोखंडी कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना कोरोची येथे घडली आहे। या प्रकरणी 6 अनोळखी इसमाविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार माणिक सदाशिव भंडारे, वय वर्ष 50, राहणार कोरोची, हे आपल्या कुटुंबियांसह घरासमोर दिवाळीनिमित्त फटाके वाजवत होते। त्यावेळी मोटारसायकलवरून जाणाऱ्या 3 अनोळखी इसमामध्ये फिर्यादींचा मुलगा रतन व पत्नी मनीषा यांचा किरकोळ वाद झाला होता। त्याच कारणातून दुसऱ्या दिवशी सायंकाळी सुमारे 7:45 6 अनोळखी इसम मोटारसायकलवरून येत एकत्र जमले। त्यांनी संगनमत करून जिल्हाधिकारी कार्यालयाचा बंदी आदेश असतानाही कोयत्यासारखी धारदार हत्यारे हातात घेतली व फिर्यादी यांना शिवीगाळ करत गंभीर जखमी केले। त्यातील एका आरोपीने फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार केला, तर इतर आरोपींनी फिर्यादीच्या पत्नी व मुलावर दगडफेक केली। या मारहाणीमध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांना इचलकरंजी येथे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेनंतर आरोपींनी आपली मोटारसायकल क्रमांक MH09 FS 0667 या घटनास्थळीच टाकून पलायन केले। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपीचा शोध सुरू आहे।